कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र आणि गोवा हद्दीवर असलेल्या पेडणे बोगद्यात अतिवृष्टीमुळे चिखल आणि पाणी साचल्याने ठप्प झालेली रेल्वे वाहतूक अखेर बुधवारी 18.5 तासांनी सुरू झाली। बोगद्यातून सध्या वेगमर्यादेसह रेल्वेगाड्या धावत आहेत। दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प असल्याने कोकण रेल्वेवरील 32 मेल एक्सप्रेसमधील प्रवाशांना फटका बसला होता। मंगळवारी मध्यरात्रीनंतर 3 वाजण्याच्या सुमारास बोगद्यातील रुळांवर चिखल माती साचली। त्यानंतर सातत्याने रुळांलगतच्या जमिनीमधून पाणी येत असल्याने रेल्वे वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते। बुधवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली, असे कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले। महाराष्ट्रातील मडूर येथे गोव्यातील पेडणे स्थानकादरम्यान पेडणे बोगदा आहे। या बोगद्याची लांबी 1560 मीटर एवढी आहे। अत्यंत भुसभुशीत माती अशा परिस्थितीत जमिनीतून पाणी वर येत असल्याने त्यावर उपाय करणे हे अत्यंत आव्हानात्मक होते। यासाठी 100 पेक्षा अधिक रेल्वे कर्मचारी, 20-25 पर्यवेक्षक अथक काम करत होते। कोकण रेल्वेवरील मुख्य अभियंत्यासह बोगद्यात काम करणारे तज्ज्ञ सल्लागारही यावेळी घटनास्थळी उपस्थित होते। कोकण रेल्वेच्या आंतरराष्ट्रीय सल्लागारांनी देखील पाचारण करण्यात आले होते, असे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी सांगितले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।